हॅलो डिअर स्टुडंट्स, क्लास 8 मॅथमॅटिक्सचं अख्खं टेक्स्टबुक आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे आणि आता आपण सगळेजण तयारीला लागलेलो आहोत. कसल्या तर फायनल एक्झाम्सच्या. फायनल एक्झाम्स मध्ये आपल्याला खूप छान मार्क्स मिळवायचे आहेत. मी तर म्हणेन की आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस तर करावी लागेल, बरोबर की नाही? म्हणूनच तुम्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर आपण स्टार्ट करत आहोत वन शॉर्ट व्हिडिओ फॉर क्विक रिव्हिजन सिरीज. मग या सिरीज मध्ये आपण काय करणार आहोत तर प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे ते थोडक्यात पाहणार आहोत. आता इथे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये आपण काय काय अभ्यासलं तर 2 प्रॅक्टिस सेट आपण अभ्यासले. प्रॅक्टिस सेट 10.1 आणि प्रॅक्टिस सेट 10.2. जर तुम्हाला इन डिटेल बेसिक पासून सगळं अभ्यासायचं असेल तर हे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण क्विक रिव्हिजन करत आहोत. म्हणजे एक्झामच्या आधी आपण कसं पटापट रिव्हिजन करत असतो, काय काय अभ्यासलेलं आहे ते एकदा पाहून घेत असतो. मग त्याचप्रमाणे आपण या चॅप्टर मध्ये काय काय अभ्यासलेलं आहे ते थोडक्यात समजून घेणार आहोत. सो चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी आपण अभ्यासलं की पॉलिनॉमियल म्हणजे काय. आता हे पुन्हा का अभ्यासायचं, कारण आपल्याला फिल इन द ब्लँक्स जर आलं एक्झाम मध्ये हा क्वेश्चन तर आपल्याला माहित असायला पाहिजे ना की पॉलिनॉमियल म्हणजे काय. So, if index of each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. आता पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं हे पहा. इथे हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. किती टर्म्स आहेत या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये तर 3 टर्म्स आहेत, बरोबर. 1, 2 and 3 टर्म्स आहेत. आणि या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जे व्हेरिएबल आहे ते कसं आहे, 1 व्हेरिएबल आहे की नाही. सगळीकडे एक्स हे एकच व्हेरिएबल आहे आणि या व्हेरिएबलचा इंडेक्स पहा. इथे फर्स्ट टर्म मध्ये इंडेक्स आहे 3, सेकंड टर्म मध्ये इंडेक्स आहे 2 आणि थर्ड टर्म मध्ये तर इंडेक्सच नाहीये. नाही असं म्हणता येणार आहे का? नाही. इथे थर्ड टर्म मध्ये एक्सचा इंडेक्स जरी काही नसला तरी 1 आहे, बरोबर. मग ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक व्हेरिएबलचा म्हणजे जो 1 व्हेरिएबल यूज केलेला आहे त्याचा जर इंडेक्स होल नंबर असेल तर त्याला आपण पॉलिनॉमियल असं म्हणतो. आता डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय. आता इथे पहा, इथे हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये टोटल किती टर्म्स आहेत, टोटल 4 टर्म्स आहेत आणि प्रत्येक टर्म मध्ये इंडेक्स आहे, बरोबर. मग जो इंडेक्स सगळ्यात मोठा असतो त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. मग आता इथे मला सांगा या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये और या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय आहे तर 5, कारण की सगळ्यात मोठा इंडेक्स हा 5 आहे. डेफिनेशन आहे द ग्रेटेस्ट इंडेक्स of the variable in the given polynomial is called the degree of the polynomial. जो ग्रेटेस्ट इंडेक्स असतो, सगळ्यात मोठा इंडेक्स असतो त्याला डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल असं आपण म्हणतो. प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये आपण अभ्यासलं टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ मोनॉमियल. मोनॉमियल म्हणजे काय, असे अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्यामध्ये एकच टर्म असते. आता इथे पहा, या पॉलिनॉमियलला आपण कशाने डिवाइड करत आहोत तर मोनॉमियलने. एकच टर्म आहे की नाही, म्हणून याला आपण मोनॉमियल म्हणतो. आता हे डिवाइड कसं करायचं, चला पटकन आपण पाहून घेऊयात. आपण जसं साधं डिव्हिजन करत असतो त्याच प्रकारे आपल्याला असं डिव्हिजन करून घ्यायचं आहे. डिव्हिडंट आणि डिवायझर. आता मला सांगा डिव्हिडंट काय आहे तर 5x रेस टू 3 मायनस 3x रेस टू 2 हे काय आहे, डिव्हिडंट आहे. सो ते डिव्हिडंटच्या जागी राईट करायचं आहे. डिवायझर काय आहे, एक्स स्क्वेअर. ओके, आता यासाठी आपल्याला काय करायचंय, असं साईडला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे एक्सप्लेनेशन म्हणून राईट करायचे. इथे आपण सगळं रफ वर्क करणार आहोत. आता हे रफ वर्क क्वेश्चनच्या शेजारी करणं गरजेचं आहे का तर हो, क्वेश्चनच्या शेजारीच करणं गरजेचं आहे, कारण त्याला सुद्धा मार्क्स असतात. आता इथे पहा, इथे हा जो डिवायझर आहे त्याचा इंडेक्स काय आहे 2 आहे. आता एक्स रेस टू 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं. आता इथे आपण काय करतो, या नंबरने डिवायझरनं मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला इथला नंबर मिळत असतो, बरोबर. सो एक्स रेस टू 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5x क्यूब मिळणार आहे ते फाइंड आउट करायचे. मग तेच आपल्याला साधं आणि सोपं जावं यासाठी आपण इथे अशा प्रकारे राईट करून घेतो. एक्स स्क्वेअर काय आहे, आपला डिवायझर आहे तो इथे राईट करून घेतला. त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला ही फर्स्ट टर्म मिळणार आहे हे पाहायचंय. फर्स्ट टर्म काय आहे 5x क्यूब. आता पहा बरं, इथे आहे 5, बरोबर. आणि इथे एक्सचा कोइफिशियंट काय आहे, एक्सचा कोइफिशियंट काहीच नाहीये, काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. मग या 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5 मिळेल
तर 5 ने मल्टिप्लाय केलं. चला 5 राईट करून घेऊयात. आता जे कोइफिशियंट आहे त्यांचं काम झालेलं आहे. आता जे व्हेरिएबल आहे ते पहा, तिकडे ऑब्झर्व करा. इथे व्हेरिएबल आहे एक्स, त्याचा इंडेक्स आहे 2 आणि इथल्या व्हेरिएबलचा इंडेक्स आहे 3. आपल्याला इंडेक्स 3 हवा आहे. इथे इंडेक्स 2 आहे. 3 होण्यासाठी किती पाहिजे आपल्याला एक्स? अजून 1x पाहिजे. मग चला इथे राईट करूयात एक्स आणि 5x काय झाला आपला? कोशंट झाला. तो राईट करूयात कोशंटच्या जागी 5x. आता 5x ने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे? 5x क्यूब. हे पहा, मल्टिप्लाय केल्यानंतर ना 5x क्यूब मिळाला की नाही? मग तो इथे राईट करूयात 5x क्यूब. आणि हे पहा 5x क्यूबचं साईन काय आहे? प्लस साईन आहे ना, काहीच साईन नाही म्हणजे प्लस आहे. सो काय करायचं आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये? इथे या टर्मचं जे काही साईन असतं त्याच्या अपोजिट साईन आपल्याला घ्यायचं असतं. सो इथे प्लस आहे की नाही? मग ह्याचं होणार मायनस. आता हे पहा, इथे मायनस इथे प्लस, काय करावं लागतं? सबट्रॅक्शन. सो 5x क्यूब मधून 5x क्यूब गेला, किती राहिले? 0. आता ही जी नेक्स्ट टर्म आहे ती खाली घ्यायची, मायनस 3x स्क्वेअर. सो आता पुन्हा या डिवायझर कडे या एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मायनस 3x स्क्वेअर मिळेल, हे आपल्याला शोधायचंय. मग चला एक्सप्लेनेशनच्या पार्ट मध्ये येऊयात आणि राईट करूयात इथे आपला डिवायझर एक्स स्क्वेअर. त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मायनस 3x स्क्वेअर मिळेल, हे आता आपल्याला शोधायचंय. सो हे पहा, सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला? तर हे मायनसचं साईन हवं आहे, बरोबर. इथे एक्स स्क्वेअरचं काय साईन आहे? प्लस साईन आहे. मग फायनल प्रोडक्ट मध्ये मायनसचं साईन येण्यासाठी हे पहा, इथे प्लस प्लस इंटू काय केलं की आपल्याला मायनस येतं? प्लस इंटू मायनस केलं की आपल्याला येतं मायनस, बरोबर. म्हणून इथे आपण प्लस इंटू मायनस केलं, आलं इकडे मायनस. आता नेक्स्ट स्टेप मध्ये इथे आपल्याला 3 हवा आहे. मग 1 या कोइफिशियंटला कशाने मल्टिप्लाय केलं की 3 येणार आहे? 3 ने मल्टिप्लाय केल्यावर चला इथे राईट करून घेऊया 3. आता हे पहा, इथे ऑलरेडी एक्स स्क्वेअर आहे आणि प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपल्याला एक्स स्क्वेअर पाहिजे. मग एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का? तर नाही. एक्स स्क्वेअरला जर एक्स ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय आन्सर मिळेल? एक्स क्यूब आन्सर मिळेल, हो ना. हे पहा, इथे एक्स स्क्वेअर इंटू जर आपण एक्स इथे राईट करून घेतला तर इथे 2x आणि इथे 1x, टोटल किती झाले? 3x. सो एक्सचा इंडेक्स काय होणार? 3 होणार. पण आपल्याला इंडेक्स किती पाहिजे? 2 पाहिजे. इथे ऑलरेडी 2 इंडेक्स आहे म्हटल्यावर इथे आपल्याला व्हेरिएबल घ्यायची गरज नाही. सो मायनस 3 ने जर आपण एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळतं मायनस 3x स्क्वेअर. चला मग इथे कोशंट मध्ये राईट करूयात मायनस 3 आणि इथे खाली राईट करूयात मायनस 3x स्क्वेअर. मायनस 3x स्क्वेअर मधून मायनस 3x स्क्वेअर सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आपल्याला 0 रिमाइंडर मिळतो. पण त्याही आधी लक्षात घ्या, मी इथे तुम्हाला काय सांगितलं होतं? टर्मचं जे साईन आहे त्याच्या अपोजिट साईन आपल्याला घ्यायचं असतं. आता टर्मचं मायनस साईन आहे, मग त्याच्या अपोजिट साईन आहे प्लस, म्हणून इथे आपण प्लस घेतलं. सो हे मायनस आणि हे प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. सो यामधून हा गेला म्हणजे 3x स्क्वेअर मधून 3x स्क्वेअर गेला की 0. सो इथे कोशंट आपला आलेला आहे 5x मायनस 3 आणि रिमाइंडर आलेला आहे 0. चला नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. खूप मोठा भला मोठा डिव्हिडंड आता इथे आपल्याकडे आहे आणि त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे एक्स स्क्वेअर या मोनोमियलने. सो हे पहा, डिव्हिजन करण्यासाठी इथे आपल्याला हे जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्याची जी अरेंजमेंट आहे ती योग्य आहे का? तर नाही. जेव्हा कधी आपल्याला एखाद्या पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं असतं तेव्हा त्याला नेहमी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जे इंडेक्स आहेत ना त्याच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करावं लागतं, तेव्हाच आपल्याला ते डिव्हिजन परफॉर्म करता येतं. मग चला आधी आपण हे जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्याला व्यवस्थित अरेंज करूया. सो इथे एक्सप्लेनेशनचा पार्ट येणार आणि इथे 5x रेज टू 4 मायनस 3x क्यूब हे करेक्ट आहे. क्यूब नंतर ना स्क्वेअर यायला हवा होता, स्क्वेअर आलाच नाहीये, बरोबर. मग स्क्वेअर कुठे आहे? इथे 4x स्क्वेअर.
मग तो आपण इकडे घेऊयात, पण तो जेव्हा इकडे येईल तेव्हा त्याचं साईन काय आहे ते सुद्धा व्यवस्थित ऑब्झर्व करायचंय. त्याचं साईन आहे प्लस, मग साईन सगट आपल्याला इथे घ्यायचं आहे. सो प्लस 4x². आता यानंतर ना काय येणार, हे येणार प्लस 2x, राईट करून घेऊयात. त्यानंतर ना -6. ओके, डिव्हिजन करण्यासाठी इथे आपण परफेक्ट डिसेंडिंग ऑर्डर मध्ये या पॉलिनॉमियलला अरेंज केलेलं आहे. डिवाइडेड बाय x². चला डिवाइड करून घेऊयात. सो डिव्हिडंड राईट केला, डिवायझर इकडे राईट केला. आता काय करायचे आपल्याला, जो आपला डिवायझर आहे x² त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5x⁴ मिळणार आहे ते पाहायचंय. मग त्यासाठी एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये अशा प्रकारे आपण राईट करून घेऊयात. डिवायझर आपला काय आहे x², त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला फर्स्ट टर्म मिळणार आहे. फर्स्ट टर्म काय आहे पॉलिनॉमियलची, 5x⁴. चला विचार करा कसं काय आपल्याला मिळणार आहे. आता इथे कोइफिशियंट काय आहे का, नाही, काहीच नाही, म्हणजे 1 आहे, बरोबर. मग आता सगळ्यात आधी जो कोइफिशियंट आहे तिकडेच लक्ष द्या. इथे 1 आहे आणि आपल्याला इथे जे फायनल प्रोडक्ट आहे तिथे कोइफिशियंट काय हवा आहे, 5 हवा आहे. मग 5 कसा येईल, 1 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तर 5 ने. ओके, सो पहिली गोष्ट तर आपली क्लिअर झाली. आता व्हेरिएबल कडे ऑब्झर्व करा. इथे व्हेरिएबल आहे x, इथे सुद्धा एक्सच असणार ऑफकोर्स, पण त्यांचं इंडेक्स ऑब्झर्व करा. इथे 2 आहे, इथे 4 आहे. मग 4 इंडेक्स होण्यासाठी आपल्याला आणखी किती x हवे आहेत, तर आणखी 2x हवे आहेत, बरोबर. आणि जर हे कळत नसेल तर सरळ मी साधं सोपं सांगू का तुम्हाला. इथे इंडेक्स किती आहे, 4 आहे. इथे आपल्याकडे किती आहे, 2 आहे. 4 मधून 2 सबट्रॅक्ट करा, किती राहिले, 2 राहिले. म्हणजे अजून आपल्याला किती पाहिजे, 2 इंडेक्स हवा आहे. म्हणजे व्हेरिएबल x आहे ते ऍज इट इज राईट करायचं आणि त्याचा इंडेक्स 2 झालं. आता लक्षात आलं का तुम्हाला, x² ला आपण 5x² ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे प्रोडक्ट मिळणार आहे. चला मग इथे कोशंट मध्ये राईट करूयात 5x² आणि खाली राईट करणार 5x इंडेक्स 4. आणि याचं साईन काय आहे, काहीच नाही, म्हणजे प्लस. मग आता त्याचं अपोजिट साईन आपल्याला द्यावं लागणार, काय तर मायनस. ओके, आता 5x⁴ मधून 5x⁴ सबट्रॅक्ट होणार, रिमेनिंग 0. नेक्स्ट जे काही टर्म्स आहेत इथे या पॉलिनॉमियल मध्ये त्या सगळ्या खाली घ्यायच्या, घेतल्या खाली. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय पाहायचंय, हा जो डिवायझर आहे त्याला कशाने मल्टिप्लाय केलं. आता याचं तर झालं, फर्स्ट टर्मचं झालं. आता सेकंड टर्म बघायची आहे. डिवायझरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -x³ मिळेल हे पाहायचंय. मग त्यासाठी एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये तसं राईट करून घ्यायचं की x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -3x³ मिळेल. सो आता इथे कोइफिशियंट काहीच नाही, म्हणजे 1 आहे. आता सगळ्यात आधी कोइफिशियंट ऑब्झर्व करा आणि त्याही आधी जे साईन आहे ना मायनसचं ते ऑब्झर्व करा. प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन हवा आहे. मग मायनस साईन कसं येणार, इथे काय साईन आहे, काहीच नाही, म्हणजे प्लस. म्हणजे प्लस इंटू काय केलं की आपल्याला मायनस मिळणार आहे, प्लस इंटू मायनस केलं की आपल्याला मायनस साईन मिळतं, बरोबर. सो इथे मायनसचं साईन देऊन घ्यायचं. 1 × 3 केलं की आपल्याला इथे 3 मिळणार आहे. सो इथे 3 राईट करून घेतला. आता पुढे व्हेरिएबल पहा, व्हेरिएबलचा इंडेक्स इथे 2 आहे, इथे 3 आहे, बरोबर. मग अजून किती पाहिजे आपल्याला, 1x हवा आहे. इथे 2x आहेत, इथे 3x आहे, बरोबर. मग किती x हवा आहे, आणखी 1x हवा आहे, तेव्हा इथे x³ मिळेल. सो x राईट करून घेतला. चला झालं आपलं. सो कोशंट मध्ये आपल्याला राईट करायचंय -3x राईट केला आणि खाली इथे राईट करायचंय -3x³. आता हे पहा, जे साईन आहे ते अपोजिट करून घ्यायचंय. इथे मायनस आहे, त्याचं प्लस होणार. प्लस मायनस काय करावं लागतं, सबट्रॅक्शन. 3x³ मधून 3x³ सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0. आणि आता इथे जे काही रिमेनिंग आहे ते खाली राईट करून घ्यायचं. घेतलं. आता डिवायझरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 4x² मिळेल हे पाहायचंय. चला इथे राईट करून घेऊयात. डिवायझर आपला त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की 4x² मिळेल ते पाहायचंय. आता इथे काहीच कोइफिशियंट नाही, म्हणजे
1 आहे. सो 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं की इथला 4 आपल्याला मिळणार आहे. आता हे पहा, इथे इंडेक्स काय आहे, 2 आहे आणि इथे जो व्हेरिएबल आहे त्याचा सुद्धा इंडेक्स 2 आहे. म्हटल्यावर इथे आपल्याला कशाने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करायची गरज आहे का, तर नाही, कारण ऑलरेडी प्रोडक्ट मध्ये एक्स स्क्वेअर आहे. सो कशानेच मल्टिप्लाय करायची गरज नाही. म्हटल्यावर इथे आपला कोशंट झाला 4. राईट करून घेऊयात कोशंट 4 आणि इथे खाली राईट करूयात 4x स्क्वेअर. जे साइन आहे त्याच्या अपोजिट साइन आपल्याला द्यायचं आहे. इथे 4x स्क्वेअरचा प्लस साइन आहे, सो त्याचा अपोजिट साइन मायनस देऊन घेतलं. 4x स्क्वेअर मधून 4x स्क्वेअर सबट्रॅक्ट केलं, 0 राहिलं. जे काही रिमेनिंग आहे इथे त्याला खाली राईट करून घ्यायचं आहे. आता पुढे डिवायझरचा इंडेक्स पहा 2 आहे आणि इथे याचा इंडेक्स काय आहे 1, काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग जेव्हा कधी डिवायझरचा इंडेक्स हा मोठा असतो इथल्यापेक्षा, तेव्हा आपलं डिव्हिजन कंप्लीट झालेलं असतं. आता याच्या पुढे आपण याला डिवाइड करू शकत नाही. मग जेव्हा कधी रिमाइंडर 0 येतो किंवा डिग्री, डिवायझरची जी डिग्री आहे ती मोठी असते आपल्या रिमाइंडर पेक्षा, तेव्हा डिव्हिजन तिथे स्टॉप करायचं. सो लक्षात ठेवायचं आहे, व्हाईल डिवाइडिंग अ पॉलिनॉमियल द ऑपरेशन ऑफ डिव्हिजन एंड्स. कधी एंड होतं डिव्हिजनचं ऑपरेशन, इफ द रिमाइंडर इज 0, जेव्हा रिमाइंडर 0 येतो, और द डिग्री ऑफ द रिमाइंडर इज लेस दॅन द डिग्री ऑफ द डिवायझर. रिमाइंडरची डिग्री ही कमी असते, छोटी असते कोणापेक्षा, डिवायझरच्या डिग्रीपेक्षा, तेव्हा डिव्हिजन संपतं. मग आता इथे डिवायझरची डिग्री आहे 2 आणि रिमाइंडरची डिग्री आहे 1. सो इथेच आपलं हे डिव्हिजन संपलेलं आहे. क्लिअर झाली ही गोष्ट. काही छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत, खूप छोट्या आहेत, पण त्या तितक्याच महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. त्या लक्षात ठेवल्या की आपलं काम सोपं होऊन जातं. सो कोशंट राईट करून घ्यायचा आणि रिमाइंडर सुद्धा राईट करून घ्यायचा आहे. झालं. कोशंट आणि रिमाइंडर जर तुम्ही राईट केलं नाही फायनल आन्सर मध्ये, तर तुमचे मार्क्स कट होतील. इथे तुमचे मार्क्स कट होणार नाहीत. कोशंट आणि रिमाइंडर पूर्ण व्यवस्थित खाली राईट करून घ्यायचं आहे, तेव्हाच तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. चला आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये आपण काय अभ्यासलं, टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल. 10.1 मध्ये आपण काय अभ्यासलं, पॉलिनॉमियलला मोनॉमियलने डिवाइड कसं करायचं. मोनॉमियल म्हणजे काय, तर एकच टर्म अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये. बायनॉमियल म्हणजे काय, असे अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्यामध्ये 2 टर्म्स असतात. मग आता एका पॉलिनॉमियलला आपल्याला बायनॉमियलने डिवाइड करायचं आहे. मोनोमियलने पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं खूप इझी होतं, पण बायनॉमियलने कसं डिवाइड करणार, घाबरू नका, खूप इझी आहे. फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, सायन्स मात्र अजिबात विसरायच्या नाहीये. व्यवस्थित सायन्स लक्षात ठेवायच्या, कारण याच्याशिवाय ना काही मजाच नाही. तुम्ही कितीही कष्ट केलं, काहीही केलं ना, तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही, आणि सॉल्व्ह केलं तरी ते करेक्ट आन्सर येणार नाही. त्यामुळे या ज्या सायन्स आहेत ना त्या लक्षात ठेवायच्या. प्लस इंटू प्लस केलं की आन्सर आपल्याला प्लस मध्ये मिळतं. मायनस इंटू मायनस प्लस होतं, प्लस इंटू मायनस मायनस होतं. पाहता इथे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. मायनस इंटू प्लस मायनस होतं. काय करायचंय, सेम सायन्स प्लस. सेम सायन्स जेव्हा मल्टिप्लाय होतात तेव्हा प्लस, आणि जेव्हा अपोजिट सायन्स मल्टिप्लाय होतात तेव्हा मायनस. सो क्विक अशा पद्धतीने तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. प्लस इंटू प्लस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, आणि अपोजिट सायन्स जेव्हा मल्टिप्लाय होतात तेव्हा मायनस. क्लिअर. चला सायन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, अजिबात विसरू नका. चला डिवाइड करायला घेऊयात आपण. पॉलिनॉमियल राईट करून घेतला, डिव्हिडंड राईट करून घेतला, आणि आता आपला जो बायनॉमियल आहे, डिवायझर आहे y+4, तो इथे राईट करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये कसं करायचंय, तर चला समजून घेऊयात आपण. एक्सप्लेनेशन मध्ये इथे हे पहा, डिवायझरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला जो डिव्हिडंड आहे त्याची फर्स्ट टर्म मिळेल हे पाहायचं आहे. सो आपला डिवायझर काय आहे तो ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. पण राईट करते वेळी असा शेजारी शेजारी y+4 असं न राईट करता आपण जरा खालीवर राईट करूयात, थोडस बदल, चेंज. सो y+4. ओके. आता हे पहा,
पहिली जी टर्म आहे वाय, त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला वाय स्क्वेअर मिळेल ते पाहायचे. मग आता हे पहा, इथे एक वाय ऑलरेडी आहे, इंडेक्स 1 आहे, आपल्याला इंडेक्स किती पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे वाय ला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार, ऑफकोर्स वाय ने, हो की नाही. सो वाय ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला वाय स्क्वेअर मिळतं. मग जर डिव्हायझरच्या फर्स्ट टर्मला आपण वाय ने मल्टिप्लाय केलेलं आहे तर सेकंड टर्मला सुद्धा सेम वाय नेच मल्टिप्लाय करावं लागणार, दुसरं ऑप्शन नाहीये. सो 4 इंटू वाय करावं लागणार आपल्याला, इज इक्वल टू काय आला आन्सर मग, 4 इंटू वाय 4y. चला मग इथे आपण राईट करूयात कोशंट मध्ये, कशाने मल्टिप्लाय केले आपण डिव्हायझरला, वाय ने. राईट करूयात कोशंट मध्ये वाय आणि खाली राईट करायचे. मग आता आपल्याला कसं राईट करायचंय तर वाय स्क्वेअर प्लस 4y. सो वाय स्क्वेअर प्लस 4y. ओके, आता हे पहा, इथे वाय स्क्वेअरचा साइन काय आहे, प्लस आहे, म्हणून मी इथे अपोजिट साइन मायनस देऊन घेतलं आणि इथे सुद्धा प्लस साइन आहे, त्याचं सुद्धा अपोजिट साइन इथे देऊन घेतलं. नेहमी आपल्याला काय करायचंय, अपोजिट साइन द्यायचंय. प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. इथे प्लस होतं म्हणून मायनस केलं, इथे प्लस आहे मग मायनस झालं. वाय स्क्वेअर मधून वाय स्क्वेअर गेला 0. आता हे पहा, इथे प्लस साइन आहे, इथे मायनस साइन आहे. प्लस मायनस काय करावं लागतं आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागतं. मग 10y मधून 4y गेले, किती राहिले 6y. राईट करूयात 6y. साइन कोणतं येणार, मोठ्या नंबरचं, मोठा काय आहे 10y आहे, त्याचं साइन आहे प्लस, म्हणून इथे दिलेलं आहे प्लस. आता प्लस 24 येणार खाली. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये y प्लस 4 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे आन्सर येणार आहे ते शोधायचंय. मग त्यासाठी एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये 2 नंबर द्यायचा आहे आणि जो आपला डिवायझर आहे तो अशा पद्धतीने राईट करून घ्यायचा आहे. आता काय करायचंय, y ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 6y मिळेल ते पाहायचं आहे. आता इथे पहा, y चा काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. मग इथे आपल्याला काय कोएफिशियंट हवा आहे, 6 हवा आहे. 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 6 मिळेल, 1 ला 6 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 6 मिळणार. आता जो व्हेरिएबल आहे तिकडे पहा, इथे y आहे आणि आपल्याला काय हवा आहे, yच हवा आहे. मग या y ला आणखी कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का, तर नाही. सो इथे आपला कोशंट काय झाला 6. आता जर डिव्हायझरच्या फर्स्ट टर्मला 6 ने मल्टिप्लाय केलेलं आहे तर सेकंड टर्म जो 4 आहे प्लस 4 त्याला सुद्धा आपल्याला 6 ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो 6 4 आर 24. चला, आपला जो कोशंट आपल्याला मिळालेला आहे 6 तो इकडे राईट करून घेऊयात या ठिकाणी आणि 6y प्लस 24 इथे खाली राईट करूयात. 6y प्लस 24. आता साइन्स आपल्याला अपोजिट साइन्स देऊन घ्यायचे आहेत. 6y चं साइन काय आहे, काहीच नाही म्हणजे प्लस, मग देऊन घेतलं मायनस. इथे काय आहे प्लस, मग त्याला सुद्धा मायनस. 6y मधून 6y गेले 0, 24 मधून 24 गेले 0. ओके, आता इथे रिमाइंडर 0 आलेला आहे, याचाच अर्थ आपलं डिव्हिजन कम्प्लीट झालेलं आहे. कोशंट काय आलेला आहे, y प्लस 6 आणि डिवायझर आहे 0. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. मुलांनो, आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर तुम्ही हमखास चूक कराल, कारण एक छोटीशी बेसिक गोष्ट जर तुमच्या लक्षात राहिली नाही, तुमच्या माइंड मधून स्किप झाली तर तुम्हाला हा इझी असणारा क्वेश्चन सुद्धा फार डिफिकल्ट वाटू शकतो. हे पहा, इथे जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्याची डिग्री काय आहे, डिग्री आहे 4, बरोबर. जेव्हा कधी आपल्याला डिव्हिजन करायचं असतं तेव्हा तुम्हाला माहित आहे की आपण काय करतो, टर्म्सला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, टर्म्सला याचा अर्थ काय, टर्म्सच्या इंडेक्सला व्यवस्थित डिसेंडिंग ऑर्डर नुसार आपण अरेंज करत असतो, बरोबर. मग आता इथे इंडेक्स पहा बरं, इथे डिग्री आहे 4, बरोबर. 4 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 मिसिंग आहे, बरोबर. मग जेव्हा एखादा इंडेक्स मिसिंग असतो एखाद्या टर्मचा तेव्हा मग आपण काय करतो, तेव्हा कोइफिशियंट 0 घ्यायचा असतो, जे व्हेरिएबल आहे ते घ्यायचं आणि इंडेक्स 3 घ्यायचा. कशा प्रकारे हे पहा, आता इथे डिग्री काय आहे 4, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज करायचंय की नाही, मग p raised to 4 ऍज इट इज येणार.
आणि आता इंडेक्स 3 आपला मिसिंग आहे, मग त्याचं काय करायचं, तर सोडून द्यायचं का, डायरेक्ट 10p⁻² घ्यायचं का, तर नाही, ही चूक करायची नाही. काय करायचंय पुढे आपल्याला, तर p⁻4 राईट केलं, मग त्यानंतर ना कोइफिशियंट घ्यायचा 0, व्हेरिएबल काय आहे p, मग ते व्हेरिएबल घ्यायचं आणि इंडेक्स राईट करायचा 3. हे पहा अशा प्रकारे 0p⁻³ आणि त्यानंतर ना आता इथे आपल्याकडे 2 इंडेक्स आहे, तो ऍज इट इज त्याच्या साइन सगट घ्यायचा आहे. आता नेक्स्ट p⁻1 आहे, काहीच नाही म्हणजे 1, मग ही टर्म आता इथे राईट करणार. झाली डिसेंडिंग ऑर्डर 4 3 2 1. जेव्हा कधी एखाद्या टर्मचा इंडेक्स मिसिंग असतो, एखाद्या टर्मचा इंडेक्स मिसिंग असतो याचाच अर्थ काय, एखादी टर्म मिसिंग असते. आता इथे ही टर्म मिसिंग होती की नाही, इंडेक्स 3 असणारी, मग आपण काय केलं, कोइफिशियंट 0 घेतला, व्हेरिएबल काय आहे p आहे, सो p व्हेरिएबल घेतला आणि इंडेक्स 3 घेतला. तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तरच तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे, अन्यथा तुमचं आन्सर रॉंग होईल. सो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, इफ टर्म्स इन द डिव्हिडंड are not in descending order, write them in descending order of indices. If any index term is missing, if any index term is missing, काय करायचंय मग, assume the coefficient of that term to be 0 and then complete the descending order. So खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायची आहे. चला आता जसं आपण डिव्हिजन करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला डिव्हिजन इथे परफॉर्म करायचं आहे. p+4 आपला डिवायझर आहे, याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला p⁻4 मिळणार आहे ते पाहायचं आहे. सो आपला डिवायझर इथे राईट करून घेऊयात. घेतला राईट करून. आता जी फर्स्ट टर्म आहे तिकडे ऑब्झर्व करा, काय आहे p, मग त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला p⁻4 मिळेल. इथे पहा या डिवायझरचा जो p आपला आहे त्याचा काय इंडेक्स आहे, व्हेरिएबलचा 1 आहे. आपल्याला काय हवं आहे, इंडेक्स 4 हवा आहे, म्हणजे अजून आपल्याला किती हवे आहेत, 3, बरोबर. सो p⁻3 ने आपण या p ला मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळणार p⁻4. जर डिवायझरच्या फर्स्ट टर्मला आपण p³ ने मल्टिप्लाय केलेला आहे तर डिवायझरच्या सेकंड टर्मला सुद्धा p³ ने मल्टिप्लाय करावं लागणार. चला मल्टिप्लाय करा, 4 × p³, काय आन्सर येणार, 4p³. आता p³ राईट करणार आपण कोशंट मध्ये आणि इथे काय राईट करणार, तर p⁻4 + 4p³. चला राईट करूयात. ओके, आता p⁻4 चं काय साइन आहे, इथे काहीच नाही म्हणजे प्लस आहे, मग प्लसचं केलं आपण मायनस, इथे सुद्धा प्लसचं करायचं आहे मायनस. आता p⁻4 मधून p⁻4 सबट्रॅक्ट झाल्यानंतर ना 0. आता इथे व्यवस्थित ऑब्झर्व करा, प्लस साइन आहे, मायनस साइन आहे, प्लस मायनस आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं, हो ना. मग इथे सबट्रॅक्शन करा, 0p³ मधून 4p³ सबट्रॅक्ट केल्यानंतर ना काय येणार, 4p³. साइन कोणतं येणार, मोठ्या नंबरचं, मोठा नंबर काय आहे 4p³, काय साइन आहे त्याचं, मायनस. पहिलं जुनं वालं साइन विसरून जायचं, जे नवीन साइन आहे तेच धरायचं आहे. काय साइन आहे, मायनस. सो इथे आन्सर येणार -4p³. आणि आता इथे जे काही रिमेनिंग आहे डिव्हिडंड मध्ये ते येणार खाली. सो -10p² + 24p. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिवायझरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -4p³ मिळेल ते पाहायचंय. सेकंड स्टेप मध्ये इथे राईट करूयात एक्सप्लेनेशन मध्ये, डिवायझर p+4. आता या p ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -4p³ मिळेल ते पाहायचं आहे. मग आता हे पहा, इथे p चा काहीच कोइफिशियंट नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या मुलांनो. हे पहा, इथे आपल्याला फायनल प्रोडक्ट मध्ये मायनस साइन हवा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे आपला हा जो डिवायझर आहे त्याचा फर्स्ट टर्म आहे p, त्याचा साइन आहे प्लस. प्लस इंटू काय केलं की मायनस मिळेल आपल्याला, प्लस इंटू मायनस केलं की आपल्याला मायनस मिळणार आहे. आता जे कोइफिशियंट आहे तिकडे लक्ष द्या. इथे p चा कोइफिशियंट आहे 1, आपल्याला काय हवा आहे कोइफिशियंट 4. 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 4 मिळेल, 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं की 4 मिळणार आहे. आता व्हेरिएबल पहा p, इथे p चा इंडेक्स आहे
1. आपल्याला काय हवा आहे इंडेक्स? पीचा 3 हवा आहे. मग अजून किती इंडेक्स आपल्याला हवा आहे? इथे 1 आहे की नाही? मग अजून जर आपण 2 इंडेक्स घेतला, पीचा जर 2 इंडेक्स घेतला तर आपल्याला 3 मिळेल इथे इंडेक्स. सो पी रेज टू 2 और पी स्क्वेअर. लक्षात घ्या, पी इंटू -4p² केलं तर आपल्याला -4p क्यूब मिळणार आहे. मग जर फर्स्ट टर्मला याने मल्टिप्लाय केलेलं आहे तर सेकंड टर्मला सुद्धा, डिवायझरच्या सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला सेम नंबरने और सेम टर्मनेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. चला आता हे पहा, इथे 4चं साइन आहे प्लस, इथे 4चं साइन आहे मायनस. प्लस इंटू मायनस काय होतं? मायनस. बरोबर. आता 4 इंटू 4 16 आणि आता व्हेरिएबल इथे तर काहीच नाहीये, मग p² ऍज इट इज. चला मग आता इथे कोशंट काय आलेला आहे? -4p² राईट करून घेऊया आणि खाली राईट करूयात -4p³ आणि -16p². अपोजिट साइन करून घ्यायचं आहे. इथे मायनस आहे त्याचं प्लस होणार, इथे सुद्धा मायनस आहे त्याचं प्लस होणार. हे सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0. आता इथे पहा, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं आणि साइन कोणतं येणार? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर काय आहे? 16. बरोबर. सो याचं साइन येणार प्लस. आता 16p² मधून 10p² गेला, किती राहिलं? 6p². सो 6p². साइन काय येणार? मोठ्या नंबरचं. काय आहे? प्लस. 16p² मोठा नंबर आहे, त्याचं साइन आहे प्लस. सो प्लस. जे रिमेनिंग आहे आता इथे वरती ते खाली घ्यायचं आहे आपल्याला 24p. आता हे पहा, इथे डिवायझर पुन्हा थर्ड स्टेप मध्ये राईट करून घेऊया. लक्षात घ्या, आपल्याला डिग्री चेक करायची आहे डिवायझरची आणि रिमाइंडरची. इथे डिग्री 1 आहे बरोबर आणि इथे डिग्री 2 आहे. रिमाइंडरची मोठी आहे म्हटल्यावर आपल्याला आणखीन डिवाइड करता येणार आहे. सो पी इंटू काय केलं की आपल्याला 6p² मिळतोय ते पाहायचंय. सो चला, इथे कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 6 मिळेल? 6. बरोबर. आणि आता आपल्याला काय हवं आहे? p² हवाय ना, म्हणजे इथे एक p तर आहे म्हटलं आणखीन एक p आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो हे पहा, p इंटू 6p केलं की 6p² आपल्याला मिळतोय. जर फर्स्ट टर्मला आपण याने मल्टिप्लाय केलेला आहे तर सेकंड टर्मला सुद्धा सेम नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं. आता इथे पहा, 4 इंटू 6 किती झाले? 24 आणि हा p. सो 24p. ओके. क्वोशंट काय आला? 6p. राईट करून घेऊया 6p आणि इथे खाली राईट करूया 6p² प्लस 24p. साइन अपोजिट करून घ्या, प्लसचं मायनस प्लसचं मायनस, सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमाइंडर 0. आता फायनल इथे राईट करून घेऊयात रिमाइंडर आणि कोशंट. कोशंट काय आलेला आहे? ऍज इट इज राईट करून घ्यायचं आहे आणि रिमाइंडर 0. सो आय होप तुमच्या सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट असतील त्या आता इथे पुन्हा रिवाइज झाल्या असतील आणि जे काही डाऊट्स राहिले असतील ते सुद्धा तुमचे क्लिअर झाले असतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.